नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. तर आपण आज गुलाबजामुनची रेसिपी तयार करत आहोत. 1 वाटी रव्यापासून आपण हे गुलाबजामुन बनवत आहोत. तर इथे मी कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्या तुपात हा 1 वाटी रवा टाकून त्यानंतर त्याच्यात 1.5 वाटी दूध टाकून हे चांगलं हलवत राहायचं आहे. जोपर्यंत ह्याचं घट्ट मिश्रण तयार होत नाही तोपर्यंत ह्याला हलवत राहायचं आहे. तर इथे माझे घट्ट मिश्रण तयार होत आलेलं आहे. तर आपण आता हे थंड करायला ठेवूया. त्यानंतर आता आपण इथे घेऊया पाक बनवायला. 1 वाटी रव्यासाठी आपण इथे 2 वाट्या साखर घेणार आहोत आणि 2 वाटी साखरेमध्ये 3 वाट्या पाणी टाकायचं आहे. ज्या वाटीने आपण रवा मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने आपण इथे साखर आणि पाणी दोन्ही पण मोजून घेतलेलं आहे. तर पाक असा जास्त घट्ट पण बनवायचा नाही आहे आणि जास्त पातळ पण बनवायचा नाही आहे, मध्यम बनवायचा आहे. आपला पाक बनत आल्यानंतर आपल्या बोटाला असं हातावरती घेऊन बघायचं आणि असं दोन्ही बोटं एकमेकांना चिटकले की आपला पाक बनला आहे असं समजायचं. तर आता इथे मी पाक माझा बनत आलेला आहे. तर यात मी इलायची टाकलेली आहे. बघा तर आता आपल्या पाकाला कसा कलर आलेला आहे. तर आता पाक बनून झालेला आहे. आता आपण मगाशी केलेलं पीठ थंड झालेलं आहे. तर त्या पिठाच्या त्याला छान कणिक मळल्यासारखं मळून घेऊया. म्हणजे त्याच्यामध्ये असं क्रॅक पडणार नाही आहेत आपल्या गुलाबजामुनला. त्याच्यामुळे याला चांगलं मळून घ्यायचं आहे आणि छान याची गोळी तयार करून घ्यायची आहे. तर आता हाताला मी इथं थोडं तूप लावून याच्या गोळ्या तयार करत आहे. अशा पद्धतीने आपण याच्या गोळ्या तयार करायच्या. 1 वाटी रव्यापासून आपण जास्तीत जास्त 18, 19, 20 गुलाबजामुन तयार करू शकतो. तर इथे माझे सगळे गुलाबजामुन बनवून तयार आहे. तर आपण याला आता मीडियम ह्याच्यावरती तळून घ्यायचं आहे. जास्त गॅस हाय पण ठेवायचा नाही आणि लो पण करायचं नाही. मीडियम ह्याच्यावरतीच हे गुलाबजामुन छान तळून घ्यायचे आहेत. तर बघा इथे मी याला छान ब्राऊन कलर येईपर्यंत तळलेलं आहे. अशाच पद्धतीने मी बाकीचे पण सगळे गुलाबजामुन तळून इथे घेतलेले आहेत. तर आता हे माझे गार झालेले आहेत आणि मग अशी पाक तयार केलं तर त्याच्यामध्ये आपण याला टाकून घेऊया आणि थोड्या वेळासाठी सेट करण्यासाठी ठेवूया. तर थोड्या वेळाने सेट झाल्यानंतर माझे गुलाबजामुन अशा पद्धतीने इथे तयार होतील. तर बघा हे असे तयार झालेले आहेत. अशाच रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.